मला कन्सेप्ट कळला आहे RCMचा. एक्झॅक्टली रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम काय असतं? एक सप्लायर आहे आणि एक रिसिपियंट आहे. सप्लायर कोण आहे आपण हे पहिले समजून घेतो आणि रिसिपियंट कोण आहे समजून घेतो आणि मग GST लायबिलिटी कोणावरती येईल हे आपल्याला समजतं. आता आपण ह्या एंट्री काल बघितली होती, ही एंट्री ठीक आहे. 6वी एंट्री आपण काल बघितली होती. सर्व्हिसेस सप्लायड बाय अ डायरेक्टर ऑफ अ कंपनी. जो डायरेक्टर आहे कंपनीचा किंवा बॉडी कॉर्पोरेटचा. आता कंपनी आणि बॉडी कॉर्पोरेटमध्ये फरक काय हे मी खाली दिलं इकडे. एव्हरी कंपनी इनकॉर्पोरेटेड इज अ बॉडी कॉर्पोरेट बट एव्हरी बॉडी कॉर्पोरेट इज नॉट द कंपनी. आता कंपनी ॲक्ट आहे, त्या कंपनी ॲक्ट थ्रू कंपनीचं इनकॉर्पोरेशन होतं. कंपनी मीन्स कंपनी इनकॉर्पोरेटेड अंडर कंपनीज ॲक्ट. बॉडी कॉर्पोरेट इन्क्लूड्स फॉरेन कंपनी, इंडियन कंपनी. मी कंपनी म्हणाल तर अशी कंपनी जी रजिस्टर झाली आहे कंपनी ॲक्टमध्ये. पण जर एखादी फॉरेन कंपनी आहे ती रजिस्टर असेल त्या कंट्रीच्या कंपनीज ॲक्टमध्ये. कंपनी म्हटलं का लिमिटेड आहे की जी कंपनी रजिस्टर आहे भारताच्या कंपनी ॲक्टमध्ये. आणि फॉरेन कंपनी आणि इंडियन कंपनी ह्या दोघांनाही बॉडी कॉर्पोरेट म्हटलं जातं. कंपनी लॉ ज्यांना ॲप्लिकेबल आहे भारताचा त्या कंपनी आणि ज्यांना ॲप्लिकेबल होत नाही फॉरेन कंपनीला ते बॉडी कॉर्पोरेटमध्ये येतं. डायरेक्टर ऑफ कंपनी और बॉडी कॉर्पोरेट. डायरेक्टर जी कंपनी भारतामध्ये रजिस्टर झाली त्या कंपनी डायरेक्टर असो किंवा फॉरेन कंपनीचा डायरेक्टर असो, सर्व्हिस देतो आहे सेड कंपनी और बॉडी कॉर्पोरेट. इथे जी कंपनी सर्व्हिसेस घेईल डायरेक्टरची त्याच्यावरती GST देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असणार आहे? त्या बॉडी कॉर्पोरेटची किंवा त्या कंपनीची. आणि ते आपण बघितलं होतं काल इन्शुरन्स एजंट जे कमिशन घेतात त्याच्यावर GSTची भरण्याची जबाबदारी कोणाची असेल? त्या इन्शुरन्स बिझनेस करणाऱ्या कंपनीची. एनी पर्सन कॅरिंग इन्शुरन्स बिझनेस. रिकव्हरी एजंट बघितलं होतं आपण. रिकव्हरी एजंट बँक अपॉइंट करते लोनचे हप्ते डिफॉल्टर असतात, जे लोनचे हप्ते वेळेत भरत नाही त्यांच्याकडनं लोन रिकव्हरी करण्याकरता रिकव्हरी एजंट असतात. मग रिकव्हरी एजंटला बँक जेव्हा काय पेमेंट करेल जे सर्व्हिसेसच्या अगेन्स्ट त्याच्यावर GST देण्याची जबाबदारी बँकिंग कंपनीची असेल. एवढं आपलं झालं होतं ठीक आहे. आता आपण पुढच्या एंट्री बघतोय. आता बघा फिल्म इंडस्ट्री आहे की आपण सिरियल वगैरे बघतो त्या सिरियलला बॅकग्राऊंडला काय म्युझिक असतं. म्युझिक कंपोजर आहे, फोटोग्राफर आहे आणि आर्टिस्ट आहे. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सफर और परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ अ कॉपीराइट. जे कॉपीराइट आहे कवर्ड अंडर सेक्शन 31(1)(a) ऑफ द कॉपीराइट ॲक्ट 1957 रिलेटिंग टू ओरिजिनल लिटरेसी, ड्रामॅटिक, म्युझिकल और आर्टिस्टिक वर्क. जे राईट्स आहेत ते वापरण्याची परमिशन देणं ही एक सर्व्हिस आहे. लिरिक्स ऑफ सॉन्ग आहे, पेंटिंग बाय पेंटर आहे आर्टिस्ट. त्याचं जे पेंटिंग आहे जे कॉपीराइट आहे ते जे हक्क दुसऱ्याला द्यायचे. मग इथे हक्क देणार आहे आणि हक्क घेणार आहे. म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट. 2 म्युझिक कंपनी, प्रोड्युसर ऑर द लाईक. आता या केसमध्ये ती म्युझिक कंपनी किंवा प्रोड्युसर जो राईट्स घेतो त्याच्याकरता तो जी अमाऊंट पे करतो त्याच्या अगेन्स्ट त्याला GST द्यायला पाहिजे. ती जबाबदारी त्याची असेल. एक जो सप्लाय करतो आणि एक जो सप्लाय घेतो. सप्लाय घेणारा कोण आहे? जर म्युझिक कंपनी सप्लाय घेत असेल किंवा प्रोड्युसर सप्लाय घेत असेल किंवा आणखी ह्याप्रमाणेच कोण घेत असेल तर त्यांनी रिव्हर्स चार्जमध्ये GST भरावं. आता ह्याच्यामध्ये बघा पहिले आहे ना या 9मध्येच ऑथर पण होते. म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट आणि याच्यामध्ये ऑथर पण होते.
आता ऑथरला आहे ना वेगळं केलं याच्यातनं आणि 9A एंट्री अमेंड झाली एक. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑर परमिटिंग द यूज ऑर एन्जॉयमेंट ऑफ अ कॉपीराइट कशाबद्दलचा रिलेटिंग टू ओरिजिनल लिटरसी वर्क. जे काही त्यांच्याकडे ऑथर आहेत ऑथरसाठीचा तो पब्लिशरला राईट देईल. पर्सन लायबल टू पे टॅक्स अ पब्लिशर. आता ह्या केसमध्ये ऑथर जे आहेत ना असे काही ऑथर आहेत जे स्वतः रजिस्टर आहेत आणि ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स घेऊ शकतात तर त्यांना टॅक्स घेऊ द्यावा अशा प्रकारची एक मागणी आली गव्हर्नमेंटकडे. त्यामुळे याच्यामध्ये लॉ थोडा चेंज केला गेला. RCM नॉट ॲप्लिकेबल इफ द ऑथर हॅज टेकन रजिस्ट्रेशन अंडर CGST ॲक्ट अँड फाईल्ड अ डिक्लेरेशन दॅट ही विल पे GST. तो जो ऑथर जर फाईल करतो डिक्लेरेशन की GST मी पे करेन, जी अमाऊंट मला मिळेल, जे कन्सिडरेशन मला मिळेल माझ्या साहित्य दुसऱ्याला वापरण्यासाठी देण्याकरता मी त्यांना कॉपीराईट देईन, त्यांच्याकडे कॉपीराईट असतील, तसं मी ॲग्रीमेंट जेव्हा करीन त्यावेळेस त्याचा GST मी त्यांच्याकडनं कलेक्ट करीन आणि मी स्वतः भरीन. ऑथर पब्लिशर, इथे पब्लिशर नाही देणार तर ऑथर देईल. चुकलं इकडे. पर्सन लायबल टू पे टॅक्स अँड ऑथर. जर RCM ॲप्लिकेबल झाला नाही तर, जर RCM ॲप्लिकेबल झाला तर मग इथे पब्लिशर देईल. ओके. फॉरवर्ड चार्जमध्ये पब्लिशर देईल. जर फॉरवर्ड चार्ज ॲप्लिकेबल झाला मग इथे पब्लिशर येणार नाही. आत्ताच्या केसमध्ये कसं आहे रिव्हर्स चार्ज आहे. जर ऑथर रजिस्टर नाही आहे किंवा तो डिक्लेरेशन देत नाही तर पब्लिशर GST भरतात. ही RCM एंट्री. पण ही एंट्री फॉरवर्ड चार्जमध्ये पण असू शकते. ऑथर रजिस्टर असेल आणि ऑथरनी जर का डिक्लेरेशन दिलं की मी GST पे करेन, माझी जबाबदारी आहे, पब्लिशर देणार नाही, तर मग ही एंट्री फॉरवर्ड चार्जमध्ये येते. मग इथे RCM ॲप्लिकेबल होत नाही. मग आपण हे जे तिकडे दिलेलं आहे पब्लिशर हे मग इथे चुकीचं होईल मग जर का ऑथर तयार असेल तर GST भरायला. आता आपण बघितलं बरेचसे लोन जे काही निकष आहेत लोन देण्याचे ते निकष न पाळता लोन दिलं जातं आणि मग त्याच्यामधनं काही बँका आहेत त्या बंद होतात. मग आता रिझर्व्ह बँकेने काय केलं, एक समिती नेमली की जे काही काम चाललं आहे त्या निकषाप्रमाणे चाललं की नाही, कशा प्रकारे लोन दिलं पाहिजे, कोणाला लोन दिलं पाहिजे, लोन देण्याच्या घेण्याच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या पाळल्या जातात की नाही, याच्याकरता RBIने एक कमिटी नेमली, मेंबर्स ऑफ ओव्हरसीइंग कमिटी, एक देखरेख समिती. याचा उद्देश काय की सगळं नियमाप्रमाणे चाललं आहे की नाही हे बघणं त्यांचं काम आहे. आता त्यांच्या ह्या कामासाठी त्यांना काही कन्सिडरेशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पे करते. त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी सर्व्हिसेस घेते त्यांच्या ते एम्प्लॉय नाही आहेत RBIचे. जी कमिटी आहे त्याचे मेंबर्स आहेत ते एम्प्लॉय नाही आहेत. मग त्यांना जी अमाऊंट दिली जाईल देखरेख करण्यासाठी, ते काम करण्यासाठी, त्याच्यावर GST रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पे करेल. स्पेशल एंट्री त्याकरता बनवली. सर्व्हिसेस सप्लाइड बाय इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. आता बघा ही सर्व्हिस जी आहे ही बँक घेते. सर्व्हिसेस सप्लाइड बाय इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप और लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म टू बँक. आता बँकेकडनं जर बॉडी कॉर्पोरेट सर्व्हिस घेईल किंवा पार्टनरशिप फर्म सर्व्हिस घेईल किंवा LLP जर सर्व्हिस घेईल त्यांच्याकरता ही एंट्री ॲप्लिकेबल नाही. इथे काय सांगितलं आहे, सर्व्हिसेस सप्लाइड बाय इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट, तो इंडिव्हिज्युअल असला पाहिजे. तर बॉडी कॉर्पोरेट नसणार आहे, पार्टनरशिप फर्म नसणार आहे, LLP नसणार आहे, इंडिव्हिज्युअल आहे. आणि जर तो इंडिव्हिज्युअल
बँकेला सर्व्हिस देतो. आता हे कोण असतात डायरेक्ट सेलिंग एजंट? ते बँकेचे एजंट असतात. एखाद्या एजन्सीला बँक कॉन्ट्रॅक्ट देते की तुम्ही आमच्यासाठी काम करा. लोकांमध्ये आमच्या स्कीम आहेत किंवा बँकेचं महत्त्व आहे, अकाउंट ओपन करण्याचं महत्त्व आहे, लोकांना सांगा. तर हे जे DSAs आहेत, डायरेक्ट सेलिंग एजंट, आर पर्सन्स और बॉडी कॉर्पोरेट एंगेज बाय फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स और अ बिझनेस टू ॲक्ट ॲज अ सेल्स एजंट ऑन इट्स बिहाफ. बँकेच्या वतीने हे काम करतात. आणि जर इथे इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट असेल, इंडिव्हिज्युअल, तर त्या केसमध्ये त्याला जी अमाऊंट दिली जाईल ते काम करण्यासाठी त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी ही बँकेची किंवा NBFCची असेल. बँकिंग कंपनी और NBFC. नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी NBFC. बऱ्याच वेळा कसं असतं की नॉर्मली असं असतंच की बॉडी कॉर्पोरेट आहे, पार्टनरशिप फर्म आहेत, ते जे सेलिंग एजंट आहेत ते रजिस्टर आहेत. त्यांचा टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे आहे, 10 लाखाच्या पुढे, ते रजिस्टर आहे. गव्हर्नमेंटच्या अशा लक्षामध्ये आलं की बरेचसे असे DSA आहेत जे इंडिव्हिज्युअल आहेत आणि त्यांना बँक काय करते, छोट्या DSAला बँक पेमेंट करते आणि मग त्याच्यावरचा GST मिळत नाही गव्हर्नमेंटला. त्यांच्याकरता ही एंट्री आहे. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंटला कुठल्याही प्रकारचं त्यांनी सर्व्हिसेस सप्लाईड केल्याबद्दल पेमेंट केलं तर त्याच्या अगेन्स्ट GST देण्याची जबाबदारी बँकिंग कंपनी और NBFC लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी त्यांची असेल. आता आणखीन सर्व्हिसेसची बँक घेते. बँक आणखीन सर्व्हिस घेते. सर्व्हिस देणारा कोण आहे? बिझनेस फॅसिलिटेटर्स. आता हे कोण असतात? अ फॅसिलिटेटर हेल्प्स अ ग्रुप ऑफ पीपल in a business to reach an outcome or decision for which everyone will take responsibility and be fully committed. They can refer clients, pursue the client's proposal and facilitate the bank. आता हे बँकेच्या वतीने डायरेक्टली काम करत नाही, ते स्वतः काय ट्रान्झॅक्शन करत नाही, ट्रान्झॅक्शन बँकच करणार, पण हे बँकेसाठीच काम करतात. जसे आपण इथे बघितले की डायरेक्ट सेलिंग एजंट आहेत, ह्यांना काही विशेष अधिकार असतात, तसे यांना अधिकार नसतात. बिझनेस फॅसिलिटेटर्सला ते फक्त बँकेच्या स्कीम लोकांना सांगतात आणि जो त्या फॅसिलिटेटरचा ग्रुप असतो ते लोकांपर्यंत पोचवतो, काही गोष्टी पोचवतो, बस हा त्यांचा उपयोग होतो. किंवा बँकेला काही डिसिजन घेण्याकरता तो मदत करतो, काही जबाबदाऱ्या घेतो बँकेच्या कामाच्या. त्यांना जर बँक पेमेंट करत असेल, आता इथे इंडिव्हिज्युअल किंवा इथे पार्टनरशिप फर्म, इथे बॉडी कॉर्पोरेटचं काही म्हटलेलं नाही. बिझनेस फॅसिलिटेटर्स कोणी असो, तो जर बँकिंग कंपनीला सर्व्हिस देत असेल तर मग बँक त्याच्यावरचा GST पे करेल. एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट. आता इथे पण बघा कसं म्हटलं, बिझनेस करस्पॉन्डंट्स कोण असतात? आर बँक रिप्रेझेंटेटिव्स. बिझनेस करस्पॉन्डंट्स आर बँक रिप्रेझेंटेटिव्स. दे हेल्प विलेजर्स टू ओपन बँक अकाउंट. आता बिझनेस करस्पॉन्डंट्सचे पण एजंट असतात, एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट. त्यांचे जे एजंट आहेत, तसे इन्शुरन्स एजंट असतात, तसे या बिझनेस करस्पॉन्डंटचे पण एजंट असतात. त्या एजंटला पेमेंट कोण करतं? बिझनेस करस्पॉन्डंट. तुम्ही जा, वेगवेगळ्या छोट्या गावामध्ये जा, शहरामध्ये जा आणि तिकडे त्यांना असं मोबाईल डिव्हाइस दिलं जातं. त्या मोबाईल डिव्हाइसवर ते काम करतात. जे विलेजर्स आहेत त्यांचं अकाउंट ओपन करणं, त्याचे कॅश डिपॉझिट करणं, त्यांना लोनचे हप्ते भरण्याकरता मदत करणं, लोन घेण्याकरता काय माहिती देणं, हे सगळं काम ते एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट करतात. त्या एजंटला जे पेमेंट करेल बिझनेस करस्पॉन्डंट, ती कंपनी असेल, बॉडी कॉर्पोरेट असेल, पार्टनरशिपमध्ये कोणी असेल, त्या सर्व्हिसेसच्या अगेन जे पेमेंट ते करणार बिझनेस करस्पॉन्डंट, त्याच्यावर जो GST आहे तो पे करण्याची जबाबदारी ही बिझनेस करस्पॉन्डंटची आहे. कारण एजंट ही सर्व्हिसेस देतात, त्यांचं लिमिट जे काही 10 लाख आहे, 20 लाख आहे, ते काय क्रॉस होणार नाही, ते काय एक्सिड होणार नाही. त्यामुळे याच्यावरती RCM बेसिसवरती टॅक्स लावला जातो.
गव्हर्नमेंटला टॅक्सही मिळतो आणि टॅक्स कलेक्शन करणं पण इझी पडतं. सिक्युरिटी सर्व्हिसेस आहेत, सिक्युरिटी सर्व्हिसेस. आता त्याच्यामध्ये सिक्युरिटी एजन्सीज असतात, बरोबर आहे. आता ह्या एजन्सीज इंडिव्हिज्युअल पण असतील, पार्टनरशिप फर्म पण असतील, कंपनी पण असेल. एंट्रीमध्ये काय दिलं आहे आपल्या, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ सप्लाय ऑफ सिक्युरिटी पर्सनल प्रोव्हाइडेड टू अ रजिस्टर्ड पर्सन एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट. जर बॉडी कॉर्पोरेट असेल तर बॉडी कॉर्पोरेट रजिस्टर असेल, बॉडी कॉर्पोरेट नसेल तर मग एनी पर्सन. म्हणजे इथे पार्टनरशिप फर्म असो, इंडिव्हिज्युअल असो, जर त्यांनी रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय केला तो रजिस्टर्ड पर्सन जो आहे तो सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या अगेन्स्ट जे पेमेंट एनी पर्सनला करेल त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी त्या रजिस्टर्ड पर्सनची असेल. आता हे जे रजिस्टर्ड पर्सन आहेत याच्यामध्ये जर कंपोजिशन स्कीममध्ये रजिस्ट्रेशन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना मात्र हे ॲप्लिकेबल नाही. हाऊएव्हर नथिंग कंटेन इन धिस एंट्री शॅल अप्लाय टू, एक दिलं आहे, अ रजिस्टर्ड पर्सन पेईंग टॅक्स अंडर कंपोजिशन स्कीम. एखादी फॅक्टरी आहे जिकडे कंपोजिशन स्कीममध्ये ते टॅक्स भरतात आणि जर त्यांनी सिक्युरिटी सर्व्हिस घेतली असेल तर त्यांना काय ते पेमेंट करत असतील त्या सर्व्हिसेस दिल्याबद्दल त्याच्यावरती त्यांना GSTची आकारणी होणार नाही RCNमध्ये. तसंच गव्हर्नमेंट आहे, अ डिपार्टमेंट or establishment of the central government, state government or union territory, local authority, governmental agencies हे रजिस्टर असतात. पण ते गव्हर्नमेंटच्या ज्या काय बॉडीज आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट आहे हे GSTचं रजिस्ट्रेशन घेतात. पण त्यांचा उद्देश काय असतो, ते वेगवेगळी कॉन्ट्रॅक्ट देतात वेगवेगळ्या कामांची. त्यावेळेस त्यांना TDS डिडक्ट करायचा असतो आणि तो डिपॉझिट करायचा असतो. त्या करा ते सेक्शन 51मध्ये रजिस्ट्रेशन घेतात. त्यामुळे सिक्युरिटी सर्व्हिस जर गव्हर्नमेंटने घेतली तर त्याच्यावरती RCMची जी ही एंट्री आहे ही गव्हर्नमेंटलाही ॲप्लिकेबल नाही आणि कंपोजिशन स्कीममध्ये जे पर्सन रजिस्टर आहेत रजिस्टर्ड पर्सन त्यांनाही ॲप्लिकेबल नाही. मोटर व्हेकल भाड्याने घेतात, डायरेक्टर आहे कंपनीचा, आणखीन कोण व्यक्ती आहे त्याच्याकरता सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल डिझाईन टू कॅरी पॅसेंजर्स वेअर द कॉस्ट ऑफ फ्युएल इज इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन चार्ज फ्रॉम द सर्व्हिस रिसिपिएंट. आता नॉर्मली जेव्हा एखादी गाडी ठरवली जाते, माझे काही मित्र आहेत त्यांच्या गाड्या अशा कुठे लावलेल्या आहेत, ती कंपनी काय सांगते की एक तुम्ही ड्रायव्हर द्यायचा आणि जे काय गॅस पेट्रोल आहे तो पण तुम्हीच भरायचा आणि मंथली त्यांना एक 30,000 रुपीज ते पेमेंट करतात. वीकली 5 दिवस 6 दिवस आणि ज्यावेळेस सुट्टी असते तेव्हा ते गाडी मागवत नाहीत. जे वर्किंग डेज आहेत तेव्हा त्यांना गाडी द्यायची, ड्रायव्हर द्यायचा आणि जो काय डिझेल पेट्रोल लागेल गॅस लागेल तो सर्व्हिस प्रोव्हायडरने द्यायचा. त्यामुळे फ्युएल जे आहे, फ्युएल म्हणजे सगळं आलं, कॉस्ट ऑफ फ्युएल इज इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन. आता हे सप्लायर कोण आहे, एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट provided by any person other than a body corporate to a body corporate. recipient पण कोण आहे, बॉडी कॉर्पोरेट. जर रिसिपियंट पार्टनरशिप फर्म असेल, रिसिपियंट जसा कुठला इंडिव्हिज्युअल असेल त्याच्याकरता ही एंट्री ॲप्लिकेबल नाही. एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट. सप्लायर बॉडी कॉर्पोरेट आहे आणि रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट आहे तर ही एंट्री ॲप्लिकेबल होईल की होणार नाही.
स्पेसिफिकली दिलं आहे एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट असेल तरच रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करायचा आहे. रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायचा आहे बॉडी कॉर्पोरेटनी. रिसिव्हर ते बॉडी कॉर्पोरेट आहे आणि जर का सर्व्हिस प्रोव्हायडर हा एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. आणखी दुसरी एक अट अशी आहे की टॅक्स रेट जो आहे हा सेंट्रल टॅक्स 6% म्हणजे स्टेट पण 6%. हे आपल्या GTA सारखंच आहे. जर 12% जर का तो चार्ज घेत असेल 12% तर मग फॉरवर्ड चार्ज होतो आणि जर का 5% घेत असेल तर मग रिव्हर्स चार्ज होतो किंवा तो अनरजिस्टर आहे तरी रिव्हर्स चार्ज होतो. सर्व्हिस देणारा अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे आणि सर्व्हिस घेणारा हा बॉडी कॉर्पोरेट आहे तर पर्सन लायबल टू पे टॅक्स एनी बॉडी कॉर्पोरेट. एनी बॉडी कॉर्पोरेट लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी. आता एक्झाम्पल बघा हे एक्झाम्पल बघा. आता सप्लायर कोण आहे रिसिपियंट कोण आहे दिलं इकडे. आशा ट्रॅव्हल्स रजिस्टर इन GST. आता आशा ट्रॅव्हल्स अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. रिसिपियंट जर बॉडी कॉर्पोरेट आहे. GST रेट 5% आहे. RCM इज ॲप्लिकेबल येस. कारण सांगितलं आहे का आपल्याला जर 12% सेंट्रल 6% स्टेट 6% म्हणजे 12% जर टॅक्स इथे असता अशा ट्रॅव्हलनी जर का 12% टॅक्स लावला असता तर फॉरवर्ड चार्ज झाला असता. रजिस्टर इन GST आहे पण GST रेट 5% आहे. आता ह्या ज्या रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल प्लस कॉस्ट ऑफ फ्युएल ह्याच्यामध्ये 2 रेट आहेत. एक 5% विदाऊट ITC. ITC कोणाला मिळणार नाही सर्व्हिस प्रोव्हायडरला. रिसिपियंटला तर ITC मिळणारच आहे आणि जर 12% विथ ITC. हे 2 रेट जसे ट्रान्सपोर्टरला आहेत तसेच हे 2 रेट रेंटिंग ऑफ मोटर व्हेकलला पण आहेत. दुसरं एक्झाम्पल बघा. आशा ट्रॅव्हल्स रजिस्टर इन GST. एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. आता बॉडी कॉर्पोरेट रेसिपियंट असेल तरच रिव्हर्स चार्ज येतो. GST रेट 5% विदाऊट ITC असो या 12% असो RCM ॲप्लिकेबल होणार नाही. RCM कोणावरती ॲप्लिकेबल आहे तर बघा पहिली गोष्ट जर का रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट असेल तरच आहे. त्यामुळे जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हा हे बघायला पाहिजे की रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट आहे का आणि सप्लायर अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे का. आता तिसरं एक्झाम्पल बघा. तिसऱ्या एक्झाम्पलला जय ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड. आता कंपनी आहे. कंपनी म्हणजे बॉडी कॉर्पोरेट इन्क्लूड्स कंपनी. मग इंडियन कंपनी असो फॉरेन कंपनी असो ती बॉडी कॉर्पोरेटमध्ये येते आणि घेणारा बॉडी कॉर्पोरेट आहे. आता अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट नसल्यामुळे इथे रिव्हर्स चार्ज येणार नाही. आता जय ट्रॅव्हल्सनी रेट 5% घेतला असेल विदाऊट ITC किंवा 12% घेतला असेल विथ ITC कुठल्याही प्रकारचा बॉडी कॉर्पोरेटला टॅक्स द्यायला लागणार नाही इकडे. जय ट्रॅव्हल्स एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट इथे पण RCM येणार नाही कारण देणारा अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आणि घेणारा बॉडी कॉर्पोरेट ही अट आहे. दोन्ही ट्रू झालं पाहिजे. पहिल्या ठिकाणी कसं होतं आशा ट्रॅव्हल्स अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट होतं आणि घेणारा रिसिपियंट हा बॉडी कॉर्पोरेट होता. रेट किती पण असो 5-12 RCM ॲप्लिकेबल झाला इकडे. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर इन GST. आता अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे तो रजिस्टर आहे का अनरजिस्टर आहे हे इम्मटेरियल आहे. महत्त्वाचं काय अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे का येस. घेणारा कोण आहे बॉडी कॉर्पोरेट. मग बॉडी कॉर्पोरेटला 5% GST द्यायला लागेल. RCM ॲप्लिकेबल येस होईल. याच्या खालचा एक्झाम्पल बघा. आता रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट GST रेट ॲप्लिकेबल होईल. आता रतन ट्रॅव्हल्स रजिस्टर नाही आहे आणि एनी पर्सन अदर इथे मग इथे पण RCM ॲप्लिकेबल नो आहे. इथे टॅक्सेबिलिटीज येत नाही. रेट्स कुठला लागेल कोणाला रेट लागेल ना. रेट फॉरवर्डला लागणार आहे ना रिव्हर्सला लागणार आहे. ज्या पॉसिबल केसेस असू शकतात तेवढ्या केसेस आपण इथे कव्हर केल्या.
समजलं केतकी? आपल्याकडे काही वस्तू असतील ना तरच आपण विकू शकतो, बरोबर आहे? नसेल तर आपण विकू शकत नाही. पण शेअरमध्ये असं आहे की तुमच्याकडे जरी काही वस्तू शेअर नसतील तरी पण तुम्ही विकू शकता, नसतानाही विकू शकता. मी बघितलं इथे किती शेअरचा रेट आहे. हे काही कंपनीचे शेअर आहेत आणि मला काही शेअर्स विकायचे आहेत, तर मी घेण्यापूर्वी ते विकू शकतो, घेऊ पण शकतो आणि विकू पण शकतो. त्यामुळे इथे बाईंग आणि सेलिंग चालू असतं. आता याच्यामध्ये केवळ असं होतं की मी सकाळी माझ्याकडे समजा 100 शेअर्स होते आणि मला दुपारी वाटलं की भाव कमी झाला आहे किंवा भाव वाढला आहे तर आपण विकूया. पण 100 विकणे मी 200 विकले. दिवसभर हे सगळं बाईंग सेलिंग चालू असतं. याच्यामध्ये अशा प्रकारची परमिशन आहे की तुम्ही तुमच्याकडे स्टॉक नसताना पण सेल करू शकता. आता स्टॉक जर नसेल तर मी कोणाकडनं ऑर्डर घेईन, तर जेव्हा डे क्लोज होतो ना, डे क्लोज होण्यापूर्वी जर माझ्याकडे जो स्टॉक हा कमी असेल तर मी दुसऱ्या कोणाकडनं तरी मागवतो आणि मग डेच्या एंडला जेवढा मी सेल केला आहे तेवढा स्टॉक माझ्याकडे आहे तो मी अवेलेबल करून देतो. आता ह्या केसमध्ये बघा सर्व्हिस कुठली आहे? सर्व्हिसेस ऑफ लेंडिंग ऑफ सिक्युरिटीज अंडर सिक्युरिटी लेंडिंग स्कीम ऑफ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबी. सपोज मी शेअरमध्ये डील करतो, बरोबर आहे, आणि एका बाजूला मी शेअर ट्रेडिंग केले आणि माझ्याकडे रिक्वायर्ड स्टॉक नाही आहे. तर माझा एक मित्र आहे, मी त्याला सांगतो अरे मला काही स्टॉक कमी पडतो आहे, तुझ्याकडे या एक फलाना कंपनीचे शेअर्स आहेत का? तो म्हणतो माझ्याकडे नाही आहेत पण माझ्या दुसऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे आहेत, तो तुला देईल, पण त्याच्या अगेन्स्ट तुला त्याला काही अमाऊंट द्यायला लागेल. मग त्यावेळेस मी म्हणतो ठीक आहे, मी तुझ्याकडनं घ्यायला तयार आहे. तो मला देईल, मी त्याकडनं घेईन. आता जर मी दिले तर मी लेंडर होतो, जर मी घेतले तर बॉरोवर होतो. लेंडर कोण आहे? अ पर्सन हू डिपॉझिट्स द सिक्युरिटीज रजिस्टर इन हिज नेम. नावे कोणाचे आहेत? आता मला समजा पाहिजेत, मला शॉर्ट पडत आहेत, तर मग मी इथे घेणारा होतो आणि त्याच्या अगेन्स्ट जो मला देईल ना त्याला मी काय अमाऊंट देतो. मी त्याला सांगतो की मला एक 4 दिवस 8 दिवस तू तुझा स्टॉक दे, मला शेअरचा स्टॉक दे, नंतर मी 4 दिवसांनी तुला परचेस करून परत करेन. 4 दिवसाकरता मला तू दे. त्याच्या अगेन्स्ट त्याला मी काय अमाऊंट देणार आहे, त्याच्यावरती GST भरण्याची जबाबदारी बॉरोवरची. आता एक मेकॅनिझम आहे शेअर मार्केटमध्ये, द सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोविंग मेकॅनिझम अलाउज शॉर्ट सेलर्स टू बॉरो सिक्युरिटीज फ्रॉम मेकिंग डिलिव्हरी. सिक्युरिटीज फॉर मेकिंग डिलिव्हरी, त्यांना डिलिव्हरी द्यायची आहे कारण त्यांनी सेल केलं आहे. मग त्यांनी सेल जर केलं आहे आणि त्यांना जर सिक्युरिटीज शॉर्ट पडत आहेत तर ह्या मेकॅनिझममध्ये ते दुसऱ्याकडनं बॉरो करू शकतात. आणि दुसरा जो ओनर आहे, ज्याच्या नावावर शेअर आहेत किंवा कोणाच्या नावावर आहेत, त्याच्याकडे ते शेअर ट्रान्सफर करण्याचा लेंडिंग करण्याचा अधिकार असेल असा व्यक्ती. लेंडर कोण आहे? पर्सन हू डिपॉझिट द सिक्युरिटीज रजिस्टर इन हिज नेम ऑर इन द नेम ऑफ एनी अदर पर्सन ड्युली ऑथराइज ऑन हिज बिहाफ विथ ॲन अप्रूव्ड इंटरमिजियरी फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग अंडर द स्कीम ऑफ सेबी. एक ऑथराइज पर्सन की जे दुसऱ्या व्यक्तीचे शेअर देऊ शकतो तो लेंडर आहे आणि ज्याला पाहिजेत तो बॉरोवर आहे. मग ही सर्व्हिस होते, आत्ता घे नंतर मला परत कर. पण मिन टाईम जे काय सर्व्हिस दिली गेली त्याचं काही कन्सिडरेशन त्याला द्यायला लागतं, त्याच्यावर GST हा बॉरोवर देतो. आता
त्याच्यावर बघितलं ह्या सगळ्या त्या एंट्रीज ह्या CGSTमधल्या होत्या ही नोटिफिकेशन. तसं काय नोटिफिकेशन IGSTमध्ये एनी सर्व्हिसेस सप्लायड बाय एनी पर्सन हू इज लोकेटेड इन अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी. सप्लायड बाय एनी पर्सन हू इज एनी सर्व्हिस सप्लायड बाय एनी पर्सन हू इज लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी टू एनी पर्सन अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. ही आपली इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस. सर्व्हिस जर इम्पोर्ट केली, सर्व्हिस इम्पोर्ट केली तर टॅक्स कोणी द्यायचा. आता हे शब्द काय आला बघा, अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. देणारा कोण आहे, एनी पर्सन फ्रॉम अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी. जिथे भारताचा कायदा लागू होत नाही GSTचा ती नॉन टॅक्सेबल टेरिटरी. आणि घेणारा कोण आहे, एनी पर्सन बट अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. सर्व्हिस घेणारा अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. NTOR ह्याला म्हणतात शॉर्टमध्ये NTOR. आता NTOR म्हणजे कोण असतो हे डिफाईन केलं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. याची डेफिनेशन तुम्हाला IGST ॲक्टमध्ये क्लॉज 16 सेक्शन 2 मध्ये मिळेल. नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट मीन्स गव्हर्मेंट, अ लोकल अथॉरिटी, अ गव्हर्मेंट अथॉरिटी, अँड इंडिव्हिज्युअल और एनी पर्सन not registered under GST and receiving online information and database access or retrieval services in relation to any purpose other than commerce, industry or any other business or professional. याचा उद्देश जो आहे तो कमर्शियल किंवा बिझनेस पर्पज नाही, जो रिसीव करतो. लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी म्हणजे तो भारतामधनं इंडियामधनं रिसीव करतो सर्व्हिस. जो गव्हर्मेंट आहे किंवा असा पर्सन आहे जो बिझनेस पर्पज रिसीव करत नाही, तो कोण आहे, NTOR नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. जर कुठल्याही प्रकारची सर्व्हिस जर बिझनेस पर्पज रिसीव करत असेल कोणी, एनी पर्सन जो GSTमध्ये रजिस्टर आहे, एनी पर्सन GST कोण भरेल, सर्व्हिस देणारा भारताबाहेरचा आहे ना. मग जो सर्व्हिस घेईल एक्सेप्ट NRTP तो GST पे करेल ना गव्हर्नमेंटला. ह्या एंट्रीचा उद्देश काय, तुम्ही सर्व्हिस जर इम्पोर्ट करता, तुम्ही भारतामध्ये आहात, तुम्ही बिझनेस पर्पज तुम्ही कुठलीही सर्व्हिस जर इम्पोर्ट करत असाल, समजा एखादा बिल्डर आहे तो आर्किटेक्टकडनं प्लॅन बनवून घेतो, कुठल्याही प्रकारची कन्सल्टेशन सर्व्हिसेस, डिझाईन सर्व्हिसेस या कुठल्याही जर का भारतामधल्या एनी पर्सननी घेतल्या अदर दॅन NTOR, तर त्याच्यावरती सर्व्हिस इम्पोर्ट केली त्याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी त्या एनी पर्सनची राहील. म्हणून खाली नोट दिलं आहे, याचा अर्थ खाली दिला आहे की वेन एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय अ पर्सन इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी टू अ पर्सन इन टॅक्सेबल टेरिटरी देन इट अमाऊंट्स टू इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. आणि इंटरस्टेट सप्लाय हा आणि हा सब्जेक्ट टू IGST, त्याच्यावर IGST लागेल. आणि इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसची पण डेफिनेशन आहे. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस आपण केव्हा म्हणू शकतो, तर मीन्स द सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया, recipient of service is located in India and the place of supply of service is in India. सर्व्हिस भारतामध्ये दिली जाते, सर्व्हिस घेणारा रिसिपियंट हा भारतामध्ये लोकेटेड आहे आणि देणारा हा भारताबाहेरचा आहे.
त्यावेळेस इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस म्हटलं जातं. आणि मग ज्यावेळेस जो सर्व्हिस इम्पोर्ट करतो तो IGST पे करतो गव्हर्नमेंटला. आता ह्याच्यावरती एंट्री नंबर 10 आहे बघा. एक नोटिफिकेशन नंबर आहे ना 9 आहे, जे 28/6/2017 गव्हर्नमेंटनी नोटिफाय केलं. एक्झम्पशन काही सर्व्हिसेस आहेत ज्या एक्झाम केल्या आहेत, त्यामध्ये ही एक एंट्री आहे. एंट्री नंबर 10, सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम अ प्रोव्हायडर ऑफ सर्व्हिस लोकेटेड इन अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी. द गव्हर्नमेंट, state government, UT, local authority, a governmental authority or an individual in relation to any purpose other than commerce, industry or any other business or profession. यांनी सर्व्हिस घेतली तर यांना GST भरायचा नाही. आणखीन an entity इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सेक्शन 12AA मध्ये जे रजिस्टर आहेत हे चॅरिटेबल ट्रस्ट असतात, ते चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी करतात. त्यांनी पण जर कुठली इम्पोर्ट सर्व्हिस घेतली त्यांनाही RCM ॲप्लिकेबल होणार नाही. अ पर्सन लोकेटेड इन अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी, आणि जे पर्सन नॉन टॅक्सेबल टेरिटरीमध्ये आहेत त्यांच्यावरती पण इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसचा GST लागू होणार नाही. आणखीन एक एक्झाम्पशन आहे, प्रोव्हाइडेड दॅट इथे प्रोव्हिजो आहे, प्रोव्हाइडेड दॅट द एक्झम्पशन शॅल नॉट अप्लाय टू ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस. बघा, एक ही सर्व्हिस जी आहे ना आत्ता आपण जे बोलतो आहे ही ऑफलाईन सर्व्हिस आहे, ही ऑनलाईन सर्व्हिस नाही. ही आपण जी एंट्री बघितली आता इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस, ही आपण जी एंट्री बघतोय ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सर्व्हिस घेतली जाईल. ही सर्व्हिस देणारा आणि घेणारा हे ऑनलाईन सर्व्हिस देत नाहीत, घेत नाहीत. आणि ती जी अजून एक कन्सेप्ट आहे, आपण अगोदर पण बघितलं आहे. हा कन्सेप्ट आपण अगोदर पण याच्यावरती बोललो आहे. सेक्शन 24 बघितलं आपण तेव्हा बोललो याच्यामध्ये. ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल OIDAR सर्व्हिस. आता ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिस मीन्स सर्व्हिसेस whose delivery is mediated. Information technology over the internet or an electronic network and the nature of which renders their supply essentially automated and involving minimal human intervention and impossible to ensure in the absence of information technology, and includes electronic services such as advertising on the internet, providing cloud services, provision of e-books, movies, music, software and other intangible through telecommunication network or internet, providing data or information retrieval or otherwise to any person in electronic form through a computer network, online supplies of digital content, movies, television shows, music and the like, digital data storage, online gaming. या सर्व्हिसेस विदाउट इंटरनेट, विदाउट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पॉसिबल नाहीत. ह्यांना OIDAR ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस म्हणतात. यांच्याकरता एक्झम्पशन ॲप्लिकेबल नाही. हे जी एक्झम्पशन आहे ऑनलाईन इन्फॉर्मेशन, प्रोव्हिजनमध्ये एवढं दिलं की इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसवरती जे एक्झम्पशन आहे ते या OIDAR सर्व्हिस करता नाही. आणखीन सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय व्हेसल फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया अप टू अ कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स इन इंडिया रिसिव्ड बाय पर्सन स्पेसिफाईड इन द एंट्री.
हे झालं इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. तसे इम्पोर्ट ऑफ गुड्ससाठी सर्व्हिसेस सप्लायड बाय अ पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय व्हेसल फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया अप टू द कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स इन इंडिया. आता समजा तुम्ही गुड्स इम्पोर्ट करताय तर मग ते बोटीतनं आणायचे असतील गुड्स दुसऱ्या ज्या कंट्रीतनं सपोज चायनामधनं काय गुड्स इम्पोर्ट करायचे आणि ते वेजलमधनं आणायचे असतील बोटीतनं आणायचे असतील तर मग आउटसाइड इंडिया हे प्लेस आहे. फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया अप टू द कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स इन इंडिया. JNPT गुड्स समजा येणार आहेत आणि ते बाहेरच्या कुठल्याही कंट्रीमधनं तिथल्या बंदरातनं JNPT बंदरामध्ये येणार आहेत. तर या केसमध्ये सप्लायर कोण आहे? पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी आहे. आणि जो इम्पोर्टर आहे जो भारतामध्ये इम्पोर्ट करतो आहे त्यावेळेस इम्पोर्टरला याच्यावर IGST पे करायला लागेल. जे चार्जेस देईल बघा गुड्सचं कस्टममध्ये येणार गुड्सवर कस्टममध्ये GST लागणार पण त्यांनी ते गुड्स आणण्याकरता जे भाडं दिलं असेल त्या वेझलला त्याच्यावरती सर्व्हिसेस सप्लायड बाय अ पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. तो जे ट्रान्सपोर्टेशन लावेल चार्जेस घेईल त्याच्यावरती GST इम्पोर्टर पे करेल. हे नोटिफिकेशन आपलं सेक्शन 9(3) मधलं होतं. सेक्शन 9(3) प्रमाणे गव्हर्नमेंट काय करणार? नोटिफिकेशन काढणार आणि नोटिफिकेशन काढून ज्या लिस्ट ऑफ सर्व्हिसेस देईल त्यामध्ये रिसिपिएंटला GST द्यावा लागेल. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की काही एंट्रीज अशा आहेत की जिकडे फॉरवर्ड चार्ज अलाउड आहे. अशा कुठल्या कुठल्या होत्या? आपण एवढ्या सर्व्हिसेस बघितल्या याच्यामध्ये GTA मध्ये 12% रेट असेल तर मग रिव्हर्स चार्ज येणार नाही. दुसरं आपण बघितलं ऑथर असेल. ऑथर जर का डिक्लेअर करेल की मी GST भरायला तयार आहे RCMमध्ये रिसिपिएंटनी GST देऊ नये मी GST भरतो तिथे अलाउड आहे. सर्व्हिस कुठली आहे? सर्व्हिस अशा कुठल्या सर्व्हिसेस आहेत की ज्या सर्व्हिसेसमध्ये रिसिपिएंटला टॅक्स देण्याची गरज नाही जर सप्लायर टॅक्स देत असेल सप्लायर टॅक्स कलेक्ट करत असेल. बघा जर लिगल सर्व्हिस आहे लिगल सर्व्हिसमध्ये मी मला सांगितलं की एक लॉयर आहे त्याला चार्जेस द्यायचे त्यांनी सांगितलं मी GST नंबर माझा आहे माझं दुसरा पण बिझनेस आहे त्याकरता मी GST कलेक्ट करतो आणि भरतो. तिथे गव्हर्नमेंट त्याला अलाउड नाही केलं की लिगल सर्व्हिसेस असतील तर त्या केसमध्ये तो व्यक्ती GST कलेक्ट करू शकत नाही. थोडं स्लो झालं आहे आज पण. मग टॅली चालू करतोय थोडं वेट करा. आता एक बघा इथे मी टॅली चालू केलं रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल यस केले. आता नॅशनल ट्रेडर्स काही गुड्स सप्लाय करू शकतात सर्व्हिसेस पण सप्लाय करू शकतात. आता सपोज नॅशनल ट्रेडर्सनी लिगल सर्व्हिस सप्लाय केली लीगल सर्विस सप्लाय केली सेल्स आहे
ॲप्लिकेबल सेट अल्टर जी एस टी डन येस HSN 99 समथिंग येईल. आता ही टॅक्सेबल सर्व्हिस आहे. जी एस टी कोण देणार? रेसिपियंट. या सर्व्हिसवरती रजिस्टर्ड पर्सन आहे, टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. इथे अलाउडच नाही. जी टी एमध्ये असं अलाउड होतं. जर जी टी ए 12% सर्व्हिस देतो तर मग तो फॉरवर्ड चार्ज झाला. इथे मी उलटं सांगतो आहे की हा रजिस्टर्ड पर्सन आहे आणि याच्यामध्ये लिगल सर्व्हिसेसमध्ये रिसिपियंटने टॅक्स द्यायचा आहे, वेदर सप्लायर इज रजिस्टर्ड ऑर नॉट कन्सिडरेबल. हे विचार तुम्ही घ्यायचंच नाही की सप्लायर लिगल सर्व्हिस आहे ना, रिसिपियंटने टॅक्स द्यायचा. आता कशा प्रकारे बघा, मी यांची एंट्री करतो. कस्टमर बी, कस्टमर बी रजिस्टर आहे बघा. आता लीगल सर्व्हिस. आता मी चेंज मोड करणार, अकाउंटिंग इनवॉइस. त्याचा इनवॉइस असं बनेल. खाली येतं अमाऊंट ऑफ टॅक्स सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज. टॅक्स किती आहे? 18% आहे. 900 CGST, 900 AGST. आता GSTR 1मध्ये ही एंट्री कुठे दिसेल? GSTR 1मध्ये ही एंट्री कुठे दिसेल? GST रिपोर्टला गेलो, GSTR 1मध्ये ही एंट्री कुठे दिसेल? मी कुठल्या महिन्यात एंट्री केली आता? जुलै महिन्यात. कुठे गेली असेल एंट्री? काय कुठे जाणारच नाही. तुमचा आउटवर्ड सप्लाय ही एंट्री कुठे जाईल? बघा लक्षात घ्या माझी क्वेरी काय, मी तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे. जर तुम्ही 3B भरता, जर तुम्ही 3B बघता, जर तुम्हाला GST पेएबल असेल, GST गव्हर्नमेंटकडे जमा करायचं आहे RCM वरती, तर ती एंट्री इथे येते. कुठे? इथे येते. इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज. पण इथे मी उलटं सांगितलं आहे, तुम्ही सप्लाय घेतलेला नाही आहे, तुम्ही दिला आहे सप्लाय. तर ही एंट्री B2B मध्ये 4A, 4B, 4C, B2C, B2C स्मॉल, ज्याला सप्लाय केला आहे तो कोण आहे? रजिस्टर आहे. मग ही या B2B इनवॉइसमध्ये येईल की नाही येणार? मला आउटपुट सप्लायर सांगायला लागेल ना, आउटपुट सप्लाय केला आहे. तुम्ही सगळ्या प्रकारचा आउटपुट सप्लाय सांगता, रजिस्टरला सांगता, अनरजिस्टरला सांगता, टॅक्सेबल सांगता, एक्झाम सांगता, नील रेट सांगता, सगळं सांगता. मग ज्या सप्लायवरती रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे तो तुमच्याकडे गव्हर्नमेंट मागणार नाही. असं पॉसिबल आहे का? आता ते ॲडजस्टमेंट होती. तुम्हाला जेव्हा टॅक्स द्यायचा आहे मग टॅक्स वेगळा रेकॉर्ड करा,
आता तुम्ही एंट्री रेकॉर्ड केली आहे ना, तुम्हाला राहिलं का रेकॉर्ड करायचं? जेव्हा तुम्ही इनवर्ड सप्लाय घेता त्यावेळेस तुम्हाला सप्लायर फक्त इनवॉइस देतो ज्यामध्ये टॅक्स लावलेला नसतो. मग तुम्हाला तो टॅक्स रेकॉर्ड करायला पाहिजे की लायबिलिटी आहे, मग तुम्हाला ती पे करायला पाहिजे, मग तुम्हाला त्याचा ITC इन्क्रीज करायला पाहिजे. त्याकरता आपण त्या एंट्रीज बघितल्या होत्या. आत्ता इनवर्ड सर्व्हिस नाही आहे, आउटवर्ड सर्व्हिस आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर टॅक्सेबल आहे. तो टॅक्सेबल गुड्स सर्व्हिसेस ज्या प्रोव्हाइड करतो त्याबरोबरच तो लिगल सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो, ज्यावर टॅक्स कलेक्ट करण्याची जबाबदारी पण त्याच्यावरती नाही आहे आणि अधिकार पण त्याच्याकडे नाही आहे. त्याला अधिकारच नाही टॅक्स घेण्याचा. संपूर्ण अधिकार कोणाचा आहे? रिसिपिएंटचा आहे. जबाबदारी रिसिपिएंटची आहे. हा रजिस्टर जरी असला, तयारी असली की मला टॅक्स मी जमा करीन, हा नाही करू शकत. मग हा कुठल्या कॉलममध्ये दाखवला जाईल? हा कुठे दाखवलाच जाणार नाही. दाखवला गेला पाहिजे की नको? गव्हर्नमेंटने सगळ्या माहिती मागते, ही माहिती गव्हर्नमेंट मागणार नाही, तर पॉसिबल आहे का? काय विचार करताय सांगा मला, तुमचा काय विचार चाललाय? इतकी जर लिगल सर्व्हिस दिली आहे ज्याच्यावरती टॅक्स रिसिपिएंटला द्यायचा आहे, तर ते कुठल्या कॉलममध्ये शो होईल का शो व्हायलाच नको आहे? प्रश्न कळला ना किती माझा? बघा, सप्लायर रजिस्टर आहे, रिसिपिएंट पण रजिस्टर आहे, दोघेही रजिस्टर आहेत. B2C मध्ये आपण केव्हा घेतो? अनरजिस्टर असेल तर घेतो. रिसिपिएंट अनरजिस्टर नाही आहे, रिसिपिएंट हा रजिस्टरच आहे. टॅक्स भरण्याची जबाबदारी रिसिपिएंटची आहे. ऑल्दो सप्लाय इज रजिस्टर, तो टॅक्स जमा करून पे गव्हर्नमेंटला करू शकत नाही. तुम्हाला मी फॉर्मॅट दाखवला होता, आठवते तुम्हाला? फॉर्मॅट दाखवला होता. GSTR 1चा तुम्हाला GSTR 1चा मी तुम्हाला मी पुन्हा दाखवतो. मी काढतो, जरा एक मिनिट थांबा, थोडं मला काही सेकंद द्या. मी ओपन करतोय, ओपन होते. फोर बी काय सांगतो बघा. पहिली गोष्ट 4 कशाबद्दल आहे? हा GSTR 1 फॉर्म कसला आहे? यात तुम्ही कुठले परचेस केले यात दाखवायचे आहेत का? नाही. ह्याच्यात काय दाखवायचं आहे? टॅक्सेबल, बघा वर दिले तुम्हाला, टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाईज मेड टू रजिस्टर पर्सन. आता तुम्ही रजिस्टर पर्सन आहात, तुम्ही रजिस्टर पर्सनलाच सप्लाईज अट्रॅक्टिंग टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस 4B मध्ये दाखवायचे आहेत. नॉर्मल चार्ज 4A मध्ये दाखवायचे आहेत आणि रिव्हर्स चार्ज ज्याच्यावरती रिसिपिएंटला टॅक्स द्यायचा आहे ते 4B मध्ये दाखवायचे. रेअरली एंट्री येईल, अशी एंट्री येणार नाही. पण तुम्हाला रिव्हर्स चार्ज किती कळला आहे हे तुम्हाला समजावं म्हणून मी असा प्रश्न विचारला.
4B कशा करताय, सप्लाईज अट्रॅक्टिंग टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. आणि जिकडे रिव्हर्स चार्ज नाही आहे ते 4A मध्ये, म्हणजे फॉरवर्ड चार्ज 4A मध्ये, आणि ई कॉमर्स थ्रू दिलं तर 4C मध्ये. आणि आपण जेव्हा टॅलीमध्ये बघतोय आता, आपण टॅलीमध्ये बघतोय आता 4A 4B 4C इथे आहे. आता मी याला एंटर करतो, कस्टमर बी आहे, ही शेवटची एंट्री, ही जी आपण केली ही इथे गेली आहे, ही एंट्री 4B मध्ये जाणार. ह्या 2 एंट्री आहेत त्या 4A मधल्या आहेत आणि ही 4B मधली एंट्री. हां, आणि तो इथे टॅक्स जमा करणार नाही, सप्लायर टॅक्स जमा करणार नाही, पण त्याची माहिती त्याला भरायला लागेल पोर्टलला, कारण 4B आहे तो. तो दाखवतो तिकडे ना, दाखवणार ना इकडे टॅक्स किती आहे. जर मी तिकडे दाखवलं की त्यामध्ये 10,000ची अमाऊंट आहे, मी दाखवतो तिकडे तर टॅक्स चार्ज आहे 900. आणि जेव्हा मी एंट्री ओपन करीन त्याला मी कंट्रोल P करून बघा प्रिंट कमांडला प्रिव्ह्यू दाखवतो इकडे. तर याच्यामध्ये प्रिव्ह्यूमध्ये इन्व्हॉइस त्याला बनणारच आहे, पण इन्व्हॉइसमध्ये दिलं जाईल की टॅक्स मागणार नाही, जमा करणार नाही. तर टॅक्स कोणी द्यायचा आहे, रिसिपियंटने द्यायचा आहे. ही 4B मधली एंट्री आहे. 4A मध्ये टॅक्स कलेक्ट केला जातो, 4B मध्ये टॅक्स रिसिपियंटवरती जबाबदारी आहे, तो पे करेल, हा घेऊ शकत नाही टॅक्स. किती क्लिअर झालं, समजलं? दाखवू शकत नाही ना मी इकडे. मी जेव्हा याला कॉन्फिगर केला, लिगल सर्व्हिसला ज्यावेळेस कॉन्फिगर केला, इथे जाऊन येस केला, तेव्हा मी सांगितलं ना इकडे या फॉरवर्ड चार्जमध्ये नाही, या रिव्हर्स चार्जमध्ये. आता जर तुम्ही इकडे खाली देण्याचा प्रयत्न कराल CGST तो घेणार नाही, घेणार नाही ते, कारण त्याला लॉ परमिटच करत नाही. लॉ परमिट करत नाही म्हणून तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये अशी सेटिंग दिलेली आहे. तशी रिक्वायरमेंट येणार आहे, ज्याला कोणाला हा ॲप्लिकेबल होईल त्याला दाखवायला तर लागेल. बघा, एक पर्सन आहे, त्याचे 2-3 बँक अकाउंट असतील, त्याने हे बँक अकाउंट गव्हर्नमेंटला रिपोर्ट करणं गरजेचं असतं. त्याने रिपोर्ट केला की मी माझ्या बिझनेसकरता हा अकाउंट वापरतो. आता तो गुड्स देईल तर त्या अकाउंटला पैसे घेईल, सर्व्हिस देईल त्या अकाउंटला पैसे घेईल, लिगल सर्व्हिस देईल त्या अकाउंटला पैसे येतील. मग ती जी अमाऊंट आली ती कुठून आली? तुम्ही मी लिगल सर्व्हिस दिली, मग तुम्ही रिपोर्ट कुठे केली? रिपोर्ट त्याला करायला पाहिजे. मग त्याला रिपोर्ट करण्याकरता 4B दिला आहे. 4B त्यालाच ॲप्लिकेबल होईल जो असे गुड्स किंवा सर्व्हिसेस देतो ज्याच्यावर रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे. ती लिगल सर्व्हिस अशी सर्व्हिस आहे की असे काय लोक आहेत की जे फॉरवर्ड सर्व्हिसमध्ये टॅक्स कलेक्ट करतात, पण जर त्यांनी लिगल सर्व्हिस दिली तर त्यांना टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार नाही. तो रिसिपियंटची जबाबदारी आहे, रिसिपियंटचं ऑब्लिगेशन आहे, रिसिपियंटनी ते पे केलं पाहिजे. पण ह्याला रिपोर्ट करायला लागतो की मी याला सर्व्हिस दिलेली. तुम्हाला असे गुंतागुंतीचे पॉईंट मी सांगितले आहे, तर नॉर्मल पॉईंट तुम्हाला इझिली कळतात. मी कुठे थोडे विचार करता मग काय नक्की दिलं आहे. 4A 4B 4C कशा करताय? तुम्हाला फक्त 4Cच लागतो, रेग्युलर बिझनेसमध्ये 4Cच लागतो. हां सॉरी, तिकडे 4Aच लागतो, 4B आणि 4C लागत नाही. नॉर्मली 4A लागणार आहे, B आणि C लागणार नाही. हे आपलं 9(3) मधलं होतं. काही अशा सर्व्हिसेस आहेत की ज्याच्यामध्ये रिसिपियंटनीच टॅक्स द्यायचा, काही अशा सर्व्हिसेस आहेत जिकडे रिसिपियंट किंवा सप्लायर दोघांपैकी एक जण टॅक्स देऊ शकतो. GTAमध्ये तसं आहे. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसला पण तसं आहे की 12% इन्व्हॉइस बनला तर फॉरवर्ड चार्ज आहे, 12% नाही तर मग रिव्हर्स चार्ज आहे. GTA सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे, पण ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचं कसं आहे, बॉडी कॉर्पोरेटनी घेतलं अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट तर मग
पॅसेंजर ट्रान्सपोर्टला RCM ॲप्लिकेबल होतं. तुम्हाला 4B मला क्लिअर करायचं आहे म्हणून मी हा प्रश्न विचारला की 4B कधी येतो. कारण तुम्ही विसरून जाता, मागे जे घेतं ते विसरून जाता. आज घेतलं आज कळलं, पण ते जर का 4 दिवसांनी आलं तर आपण हे काहीतरी समजून घेतलं होतं हे जरी तुम्हाला आठवलं पाहिजे आणि तुम्ही जाऊन मग ते रिकॉल केलं पाहिजे, तर परत तुम्ही ते वाचलं पाहिजे, ते तुम्हाला लक्षात येईल. हे 9-3 मध्ये रिव्हर्स चार्ज होते, तर 9-4 आहे. 9-4 मध्ये काय दिलं आहे, ती प्रोव्हिजन काय आहे? The government may, on the recommendations of the council, by notification, specify class of registered person who shall, in respect of supply of specified categories of goods or services or both, received from an unregistered supplier. जर क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सननी गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की कोण क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन असतील आणि गुड्स कुठले असतील जे परचेस केले अनरजिस्टर्ड पर्सनकडनं, तर मग GST भरण्याची जबाबदारी त्या पर्सनची राहील, जे कॅटेगरी ऑफ पर्सन गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. आता या केसमध्ये गव्हर्नमेंटनी नोटिफाय केलं प्रमोटर्स, फक्त प्रमोटर्सवरच ही प्रोव्हिजन ॲप्लिकेबल आहे. आणि जर त्यांनी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सप्लाय घेतला, तर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळत नाही, मग त्याच्यावरचा टॅक्स त्यांनी भरायचा, प्रमोटरनी जमा करायचा. पर्सन्स लायबल टू पे GST प्रमोटर. आता एक गुड्स आहे इनपुट सर्विस, बघा, एक व्हॅल्यू ऑफ इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस परचेस फ्रॉम रजिस्टर्ड सप्लायर इज लेस दॅन 80%. जे कुठले इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस परचेस केले जातील रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं, ते 20% किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे. 80% तुम्ही रजिस्टरकडनंच घ्या. रिव्हर्स चार्ज इज ॲप्लिकेबल ओनली टू द एक्सटेंट ऑफ शॉर्टफॉल टू मेक इट 80%. समजा 75% परचेस केलं आहे रजिस्टर्ड पर्सनकडनं, 5% 80%ला कमी पडत आहेत, मग जेवढी 5%ची अमाऊंट आहे त्याच्यावर GST भरायचं. सिमेंटच्या केसमध्ये 100% सिमेंट हे रजिस्टर्ड पर्सनकडनंच घेतलं पाहिजे. जेवढं सिमेंट ते घेतील अनरजिस्टर्ड पर्सनकडनं, त्या केसमध्ये प्रमोटरला रिव्हर्स चार्जमध्ये GST द्यायला लागेल. सेम इन केस ऑफ कॅपिटल गुड्स जरी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले, त्याच्यावरचा GST प्रमोटरला पे करायला लागेल. बाकी इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस या 80% रजिस्टरकडनं घ्या, बाकी 20% अनरजिस्टरकडनं घेतल्या तर चालतील, RCM येणार नाही. पण 80%पेक्षा कमी अमाऊंटची जर का इनपुट सर्व्हिस किंवा इनपुट गुडची खरेदी जर ही अनरजिस्टरकडनं झाली, तर जेवढा शॉर्टफॉल आहे तेवढ्या अमाऊंटवरती GST द्यायला लागेल. मुद्दा लक्षात घ्या काय आहे इथे. इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस या 80% आहेत. सिमेंट 100% रजिस्टरकडनंच परचेस केलं पाहिजे. कॅपिटल गुड्स पण मशिनरी वगैरे काय घ्याल ती पण 100% रजिस्टरकडनं सप्लाय घेतली पाहिजे. जर अनरजिस्टरकडनं ₹1 सिमेंट जरी घेतलं तर GST भरायला लागेल. कॅपिटल गुड्स घेतले GST भरायला लागेल RCMमध्ये प्रमोटरला. पण हे 80% ॲप्लिकेबल आहे अदर दॅन सिमेंट आणि कॅपिटल गुड्स. दुसऱ्या कुठल्याही सर्व्हिसेस किंवा गुड्स जर घेतले प्रमोटरनी, तर जेवढे गुड्स तो घेईल किंवा इनपुट सर्व्हिसेस घेईल त्यातला 80% रजिस्टरकडनं घ्या. सपोज त्याने 85% रजिस्टरकडनं घेतले, 15% अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले, RCM येणार नाही. पण जर 70% गुड्स त्यांनी घेतले रजिस्टरकडनं, 30% घेतले अनरजिस्टर्ड पर्सनकडनं, तर म्हणजे 10% अमाऊंट आहे 80%ला रीच व्हायला कमी पडते, तो शॉर्टफॉल आहे. त्या 10% अमाऊंटवरती GST भरावा लागेल ॲज पर सेक्शन 9 सबसेक्शन 4. आणि सिमेंट जे आहे ते आपल्याला कुठे रजिस्टर्ड
₹1 सिमेंट जरी 80% घेतलं तर त्याच्यावरती RCM ॲप्लिकेबल होईल, GST भरावा लागेल. बघा आपण जो नॉर्मल चार्ज बघतो तो आपला सेक्शन 9(1) प्रमाणे येतो. इकडे तुम्ही गुड सप्लाय करता, सर्व्हिस प्रोव्हाइड करता, त्याच्यावरती तुमचं कन्सिडरेशन प्लस GST ॲप्लिकेबल रेट जो आहे तेवढा GST जोडता आणि रिसिपियंटकडनं तुम्ही संपूर्ण अमाऊंट घेता. तुमची अमाऊंट तुमच्यासाठी गव्हर्नमेंटचा जो GST आहे तो गव्हर्नमेंटला जमा करता. हा झाला नॉर्मल चार्ज, त्याचा सेक्शन 9(1) आहे. आणि 9(2) मध्ये आपल्याला सांगितलं होतं असं की जे पेट्रोलियम प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती ज्यावेळेस GST काउन्सिल रिकमेंड करेल गव्हर्नमेंटला त्यावेळेस पेट्रोलियम प्रॉडक्टवरती GST लागेल. हा 9(2) आहे. 9(3) मध्ये नोटिफाईड गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्या आपण आत्ता बघितल्या त्याच्यावरती रिसिपियंटला GST द्यावा लागतो, बघितलं ना आपण. आणि 9(4) आत्ता हे प्रमोटरला ॲप्लिकेबल आहे. आपले सेक्शन किती आहेत? 5 आहेत. 9(1), 9(2), 9(3), 9(4), 9(5). याच्यामुळे GSTची लेवी होते. GST कलेक्ट करण्याकरता इव्हेंट काय? सप्लाय जर तुम्ही द्याल किंवा घ्याल तर GST गव्हर्नमेंटकडे जमा झाला पाहिजे. जर 9(1) प्रमाणे जो सप्लायर आहे, जो सप्लाय करेल गुड्स किंवा सर्व्हिसेसचा, त्याचा GST तो रिसिपियंटकडनं कलेक्ट करेल. पण दुसरं 9(3) आणि 9(4) मध्ये काय दिलं आहे? 9(3) मध्ये आपण काय बघितलं की सप्लायर GST कलेक्ट नाही करत तर रिसिपियंट गव्हर्नमेंटला पे करतो. हा 9(3) चा चार्ज आहे. 9(4) मध्ये आता बिल्डरचं बघितलं आपण, तसं 9(5) ECO करताय. ECO करताय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. पॅसेंजर सर्व्हिस आहे, उबेर किंवा ओला कोणी बुक केली तर मग ते कोण आहेत? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहेत. ओलाची जबाबदारी आहे की 100% त्यांनी गव्हर्नमेंटकडे जे कॅब ऑपरेटर आहेत ओला किंवा उबेर 100% पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बाय कॅब और मोटरसायकल 100% GST ते जमा करतील गव्हर्नमेंटकडे. जर अकोमोडेशन फॉर लॉजिंग और रेसिडेन्शियल पर्पज इन हॉटेल, इन गेस्ट हाऊस, राहण्याची जागा जर देणारं ठिकाण आहे, हॉटेल किंवा तुम्ही काही म्हणा त्याला नाव काही द्या, तर ते हॉटेल रजिस्टर असेल तर हॉटेल GST जमा करेल, अदरवाईज ECO GST जमा करेल. जर हॉटेल देईल तर मग ECO जबाबदार नाही. हॉटेल इज नॉट रजिस्टर मग ECO जबाबदार आहे. सेम आहे हाऊसकीपिंग, प्लंबिंग, कार्पेंटरिंग अशा सर्व्हिसेस जर ECO थ्रू घेतल्या, जर सर्व्हिस प्रोव्हायडर रजिस्टर असेल तर ECO जबाबदार नाही. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर मग ECO लायबल टू पे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की नॉर्मल चार्ज, रिव्हर्स चार्ज आणि ECO. केतकी सेक्शन 9 क्लिअर झाला का? आपण तेव्हा डिस्कस सुरुवातीला केला होता, पण तो कंप्लीट तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनच्या एंट्रीज पण कळतील. कारण की 9(3) मध्ये नोटिफिकेशन आहे, 9(4) मध्ये नोटिफिकेशन आहे, 9(5) मध्ये नोटिफिकेशन आहे. ते नोटिफिकेशन त्यावेळेस मी नंतर घेईन म्हणून सांगितलं होतं, ते मी आता 2 दिवसामध्ये घेतले. 2-3 दिवस आपण हेच बघतोय. आपण ह्याच्यावरती एवढा 3 दिवस वेळ का घालवला? 4 तास वगैरे आपण याच्यावरती घालवलेत. त्याचा उद्देशच तो होता आपला की नीट समजावं. पहिले तुम्हाला फॉरवर्ड चार्ज व्यवस्थित कळला पाहिजे म्हणून मी पहिले तुम्हाला फॉरवर्ड चार्जवरती कशाप्रकारे काम होतं हे दाखवलं. फॉरवर्ड चार्ज क्लिअर झाल्यानंतर मग जी गुंतागुंत रिव्हर्स चार्जमध्ये ती तुम्हाला कळण्याकरता तुम्ही सक्षम झालात. मला वाटतं तुम्हाला आता कळलं बऱ्यापैकी. पण ह्याच्यावर तुम्हाला काम करण्याची गरज आहे, ह्याच्यावरती प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, तर व्यवस्थित रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल करता येतो काम करत असताना. जिकडे 2 एंट्री होतात फॉरवर्ड चार्जला, इथे रिव्हर्स चार्जला तुम्हाला बघितलं की 5 एंट्री होतात.
आता आजचा आपला एवढा टॉपिक होता. आता मी 10 मिनटं बाकी आहेत, त्याकरता काय वेगळं सुरू करत नाही आता. काय तुम्हाला विचारायचं तुम्ही विचारू शकता. नाही तर मी थांबवतो मला आजचं सेशन संपवतो, आजचा क्लास संपवतो मग.